दशक 10वा समास 5वा पंचप्रळय निरूपण. श्रीराम. ऐका प्रळयाचे लक्षण, पिंडी दोन्ही प्रळये जाण, एक निद्रा एक मरण, देहांत काळ श्रीराम. देहधारक तिन्ही मूर्ती, निद्रा जेव्हा संपादिती, तो निद्रा प्रळय श्रोती, ब्रह्मांडीचा जाणावा श्रीराम. तिन्ही मूर्तीस होईल अंत, ब्रह्मांडास मांडेल कल्पांत, तेव्हा जाणावा नेमस्त, ब्रह्मप्रळय झाला श्रीराम. दोन्ही पिंडी दोन्ही ब्रह्मांडी, चारी प्रळय नवखंडी, पाचवा प्रळय उदंडी, जाणीजे विवेकाचा श्रीराम. ऐसे हे पाचही प्रळय, सांगितले येथान्वये, आता हे अनुभवास ये, ऐसे करू श्रीराम. निद्रा जेव्हा संचरे, तेव्हा जागृती व्यापार सरे, सुषुप्ती अथवा स्वप्न भरे, अकस्मात अंगी श्रीराम. या नाव निद्रा प्रळय, जागृतीचा होय क्षय, आता ऐका देहांत समये, म्हणजे मृत्यप्रळये श्रीराम. देही रोग बळावती, अथवा कठीण प्रसंग पडती, तेणे पंचप्राण जाती, व्यापार सांडुनी श्रीराम. तिकडे गेला मन पवनू, इकडे राहिली नुसती तनू, दुसरा प्रळय अनुमानू, असे चिना श्रीराम. तिसरा ब्रह्मा निजेला, तो हा मृत्यलोक गोळा झाला, अवघा व्यापार खुंटला, प्राणीमात्रांचा श्रीराम. तेव्हा प्राणियांचे सूक्ष्मांश, वायोचक्री करीती वास, कित्येक काळ जाता ब्रह्मयास, जागृती घडे श्रीराम. पुन्हा मागुती सृष्टी रची, विसंचिले जीव मागुते संची, सीमा होता आयुष्याची, ब्रह्मप्रळय मांडे श्रीराम. शतवरुषे मेघ जाती, तेणे प्राणी मृत्य पावती, असंभाव्य तरते शिती, मर्यादे वेगळी श्रीराम. सूर्य तपे 12 कळी, तेणे पृथ्वीची होय होळी, अग्नी पावता पाताळी, शेष विषवमी श्रीराम. आकाशी सूर्याच्या ज्वाळा, पाताळी शेष विषवमी गरळा, दोहीकडून जळता भूगोळा, उरी कैची श्रीराम. सूर्यास खडतरता चढे, हलकालोळ चहूकडे, कोसळती मेरूचे कडे, घडघडायमान श्रीराम. अमरावती सत्यलोक, वैकुंठ कैळा साधिक, याही वेगळे नाना लोक, भस्मोन जाती श्रीराम. मेरू अवघाची घसरे, तेथील महिमाच ओसरे, देव समुदाव वावरे, वायोचक्री श्रीराम. भस्म झालिया धरत्री, प्रजन्य पडे शुंडाधारी, महिविरे जळांतरी, निमिष मात्रे श्रीराम. पुढे नुसते उरेल जळ, तयास शोषिल अनळ, पुढे एकवटती ज्वाळ, मर्यादे वेगळे श्रीराम. समुद्रींचा वडवानळ, शिवनेत्रींचा नेत्रानळ, सप्तकंचुकींचा आवरणानळ, सूर्य आणि विद्युल्लता श्रीराम. ऐसे ज्वाळ एकवटती, तेणे देव देह सोडिती, पूर्वरूपे मिळोन जाती, प्रभंजनी श्रीराम. तो वारा झडपी वैश्वानरा, वनी विजेल एकसरा, वायो धावे सैरावैरा, परब्रह्मी श्रीराम. धूम्र वितुळे आकाशी, तैसे होईल समीरासी, बहुतांमध्ये थोडी आसी, नाश बोलिला श्रीराम. वायो वितुळताच जाण, सूक्ष्मभूते आणि त्रिगुण, ईश्वर सांडी अधिष्ठान, निर्विकल्पी श्रीराम. तेथे जाणीव राहिली, आणि जगज्योती निमाली, शुद्ध सारांश उरली, स्वरूप स्थिती श्रीराम. जितुकी काही नामाभिधाने, तये प्रकृतीचे निगुणे, प्रकृती नसता बोलणे, कैसे बोलावे श्रीराम. प्रकृती असता विवेक कीजे, त्यास विवेक प्रळय बोलिजे, पाचही प्रळय वोजे, तुझ निरोपिले श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पंचप्रळय निरूपण नाम समास 5वा समाप्त. दशक 10वा समास 5वा पंचप्रळय निरूपण. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की आता प्रलयाचे लक्षण जाणून घ्या. पिंडाच्या ठिकाणी 2 प्रलय होतात, एक निद्रा आणि दुसरा देहांत काळ म्हणजेच देहाचे मरण होय. देहधारी त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू व महेश ज्यावेळी निद्रा घेतात तो ब्रह्मांडातील निद्रा प्रलय जाणावा. ज्यावेळी या तिन्ही देवांचा अंत होतो तेव्हा ब्रह्मांडाचा कल्पांत ओढवतो, त्यावेळी तो खरोखर ब्रह्मप्रलय झाला असे जाणावे. या 9 खंडांच्या सृष्टीत पिंडाच्या ठिकाणी 2 व ब्रह्मांडाच्या ठिकाणी 2 असे 4 प्रलय होतात. 5वा सर्वात महत्त्वाचा व उत्तम प्रलय म्हणजे विवेकाने होणारा प्रलय होय. याप्रमाणे हे 5 प्रलय यथानुक्रमे सांगितले आहेत. आता ते अनुभवास येतील अशा रीतीने त्यांचे वर्णन करूया.
ज्यावेळी झोप येते त्यावेळी जागृतीत होणारे सर्व व्यापार थांबतात व अकस्मात गाढ झोप लागते अथवा स्वप्न पडते. या प्रकारे जागृतीचा क्षय होतो, त्यास निद्रा प्रलय म्हणतात. आता देहांताच्या वेळी जो प्रलय होतो त्या मृत्यू प्रलयासंबंधी ऐका. देहामध्ये रोग बळावतात किंवा काही कठीण प्रसंग ओढवतात आणि पंचप्राण आपले काम सोडून देह सोडून निघून जातात. वासनायुक्त प्राण निघून गेले, इकडे नुसता देह निष्प्राण पडून राहतो. यालाच दुसरा प्रलय म्हणजे मृत्यू प्रलय असे म्हणतात. तो अनुभवास येत असल्याने तेथे तर्काला जागाच नसते. तिसरा प्रलय ब्रह्मांडीचा निद्रा प्रलय होय. हा ज्यावेळी ब्रह्मदेव झोपी जातो त्यावेळी सर्व प्राणीमात्रांचा व्यापार खुंटतो व मृत्यूलोक नाश पावतो. त्यावेळी प्राणीमात्रांचे सूक्ष्मांश वायुचक्रात वास करतात. असा बराच काळ गेल्यावर ब्रह्मदेवाची रात्र सरून त्याला जागृती येते व तो परत पूर्वीप्रमाणेच सृष्टीरचना करतो आणि ज्यांचे सूक्ष्मांश वायुचक्रात लीन झालेले असतात त्या जीवांची पुन्हा उत्पत्ती करतो. ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा अवधी जेव्हा संपतो त्यावेळी ब्रह्मप्रलयास सुरुवात होते. 100 वर्षे पाऊस पडत नाही, त्यामुळे प्राणी मरून जातात. कल्पना येणार नाही अशा प्रकारे पृथ्वीला भेगा पडू लागतात. सूर्य 12 कळांनी ताप देऊ लागतो. असह्य उष्णता उत्पन्न होऊन पृथ्वी जळून खाक होते. अग्नी पाताळापर्यंत पोहोचल्याने शेषनाग विष ओकू लागतो. आकाशातून सूर्याच्या ज्वाळा व पाताळातून शेषाने ओकलेले विष या प्रकारे दोन्हीकडून जळू लागल्यावर पृथ्वी शिल्लक तरी कशी राहील. सूर्य अधिकच उग्रतेने तापू लागल्याने चहूकडे हलकल्लोळ माजतो. कडकडाट करून मेरू पर्वताचे कडे धडाधड कोसळू लागतात. अमरावती, सत्यलोक, वैकुंठ, कैलास याशिवायही अनेक लोक सर्व जळून खाक होतात. मेरू पर्वतच नष्ट होतो, त्याचा सर्व महिमा नाहीसा होतो आणि देवसमुदायही वायुचक्रात सूक्ष्मांशाने वावरतो. पृथ्वी भस्म झाल्यानंतर हत्तीच्या सोंडेसारख्या प्रचंड धारांनी पाऊस कोसळू लागतो. त्या जलात पृथ्वी निमिषात विरून जाते. पुढे सर्वत्र नुसते पाणीच पाणी उरते. नंतर ते सर्व जल अग्नी शोषून टाकतो आणि अमर्याद ज्वाला एकत्र होऊन उफाळू लागतात. समुद्रातील वडवानळ, शिवाच्या नेत्रातील नेत्राग्नी, पृथ्वीच्या सप्त आवरणातील आवरणानल, सूर्य आणि विद्युल्लता याप्रमाणे हे सर्व एकत्रित होऊन ज्वाला उफाळू लागल्या की देवही देहत्याग करतात आणि पूर्वरूपाने वायूमध्ये मिळून जातात. त्या वाऱ्याने वैश्वानर म्हणजे अग्नी एकाएकी विझून जातो आणि वायू ब्रह्मांडात सैरावैरा धावत सुटतो. पण धूर आकाशात ज्याप्रमाणे नाहीसा होतो तशीच वायूची स्थिती होते व तो परब्रह्मी नाहीसा होतो. बरोबरच आहे, बऱ्याच असलेल्या वस्तूपुढे थोड्याचा नाश होतो असे म्हणतात. वायू वितळून गेला की सूक्ष्म पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून अष्टदा प्रकृती आणि जाणीवरूप ईश्वर ही निर्विकल्प स्वरूपात लीन होतात. तेथे फक्त शुद्ध जाणीव तेवढी राहते, पण जगज्योती नाहीशी होते. शुद्ध सारांश स्वरूपस्थिती तेवढी उरते. जितकी काही नामे व रूपे आहेत ती प्रकृतीच्या योगेच असतात. प्रकृतीच उरली नाही की बोलण्यासारखे काही उरतच नाही. म्हणून प्रलयाची वाट न पाहता प्रकृती म्हणजे दृश्य सृष्टी असतानाच विवेकाने स्वरूपस्थितीचा अनुभव घ्यावा. ह्यालाच विवेक प्रलय असे म्हणतात. याप्रमाणे 5ही प्रकारचे प्रलय तुला उत्तम प्रकारे वर्णन करून सांगितले आहेत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पंचप्रलय निरूपण नाम समास 5वा समाप्त.